नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता पाठीमागे जो प्लॉट दिसतोय की आपण 30 सप्टेंबरची रोप लागवड आहे। जेव्हा मी प्लॉटवर आलो तेव्हा मला सुद्धा विश्वास बसला नाही की आपण आडसाली प्लॉट पाहतोय की पूर्वहंगामी प्लॉट पाहतोय हे मला समजलं नाही। आणि पण ॲक्च्युली हा प्लॉट आहे पूर्वहंगामीचा, म्हणजे सप्टेंबर एंडला रोप लागवड केले। संपूर्ण नियोजन जे केले ते आपल्या गन्ना मास्टर तंत्रज्ञानावर आधारित आहे। आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट अभयसिंह थोरात, हे बहे तालुका वाळवा जिल्हा सांगली या गावचे शेतकरी आहेत। स्वतः वकिली करतात, तरी पण एक हाडाचे शेतकरी आहेत। तुम्ही आता ऊसाचे कंडिशन पाहून तुम्ही समजू शकतात की शेती कशा पद्धतीने करतात। तर आता त्यांच्याकडून जाणून घेऊया की या प्लॉटला त्यांनी काय कशा पद्धतीने नियोजन केले। नमस्कार अभयजी। नमस्कार। मला थोडक्यात सांगा की आता ह्या प्लॉटला नियोजन कशा पद्धतीने काय काय केले? संपूर्ण नियोजन हे गन्ना मास्टर तंत्रज्ञानानुसार केलंय। गन्ना मास्टरची रोपं आपण लावली, रोपं लावल्यानंतर किटचा वापर केला। ओके, 2 आळवण्या 3 फवारण्या, म्हणजे आपण जे किट सुरुवातीला देतो ते संपूर्ण सगळा व्यवस्थित वापर झाला टाइमशी। त्यानंतर परत खतांचं नियोजन, हे सगळे माती अड करून दिले। ओके, 4 खतांचे डोस झाले। मास्टर रिकवर आणि मास्टर केनची पण फवारणी झाली आणि त्यामुळे सुंदर रिझल्ट आलेले आहेत। आता इतके दिवस अडसाली करत होतो आपण, आणि आता आपण पूर्वहंगामी म्हणजे सुरुवातीला तसं केलेलं आहे। तर म्हणजे त्या अडसालीच्या आणि ह्या ह्याच्यात तुम्हाला काय फरक जाणवला? अडसाळीचे काही ऊस हे थंडीमध्ये स्ट्रेस आला, काही थांबले इतरांचे। ओके, पण यामध्ये अजिबात स्ट्रेस आला नाही। रिकवरमुळं अजिबात स्ट्रेस आला नाही। केनमुळं पानाची रुंदी वाढली आणि अतिशय सुंदर वाढ आहे। म्हणजे 4 खतांचे डोसेस, आपलं नियोजन जे सांगतो किटचं, केनचं, रिकवरचं, या पद्धत परफेक्ट केलं। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट राहिली, हे जे क्षेत्र आहे संपूर्ण पाटपाण्यावर आहे, आता कुठं ड्रिपचं नियोजन नाही आहे आणि लागून क्षेत्र आहे आणि पाटपाण्याशिवाय पर्याय नाही याला। ओके, मला आणखी एक सांगा की ह्या प्लॉटपासून किती टार्गेट ठेवलं तुम्ही? या प्लॉटपासून टार्गेट तसं 80 टनाचं ठेवलं होतं, कारण अडसाली नाही लावलं म्हणून। पण साधारण 80 टनावर जायला काय अडचण नाही असं मला वाटतं। ओके, तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या शेतीचं अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं गन्ना मास्टर तंत्रज्ञान आधारित शेतीचं नियोजन करा आणि टनेज चांगल्या पद्धतीने मिळवा। तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर खाली स्लाईडमध्ये नंबर देतो कस्टमर केअरचा, माझा आणि वकील साहेबांचा सुद्धा देतो, आणि तुम्ही संपर्क करा आणि माहिती मिळवा। धन्यवाद।